मस्त आपले पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत, पाहू शकता। आणि आम्ही दोन दोन खाल्ले पण आहेत, इतके टेस्टी झालेले आहेत। पण गोड थोडे कमी झालेले आहेत कारण मी जास्त गूळ घातलेलं नाही। हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना तुम्ही? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा फ्रेंड्स। मी परवा लाडू बनवलेले आहेत आणि ती लाडूची रेसिपी म्हणजे पौष्टिक लाडू आहेत, ड्रायफ्रूट वगैरे घालून मी बनवलेले आहे लाडू। आणि ती अगदी इझी आहे आणि ते लाडू पण पौष्टिक आहेत, मुलांसाठी तर खूपच उत्तम, आपल्यासाठी तरी पण खूपच उत्तम। आणि त्याची रेसिपी मी आता तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे मी शूट करून ठेवलेली आहे, ती तुम्ही नक्की पहा। तर चला आपण लाडूची रेसिपी मी कशी बनवली लाडू ते दाखवते तुम्हाला। ड्रायफ्रूट बनवण्यासाठी मी हे लाडूसाठी मी हे बेसन आणि गव्हाचं पीठ मिक्स मस्त असं मी भाजून घेतलेलं आहे बघा ह्याच्यावर तुपावर। आणि हा थोडासा म्हणजे संपूर्ण एक वाटी अशी मी 3 वाट्या घेतलेल्या आहेत समान, बेसन 1 वाटी, गव्हाचं पीठ 1 वाटी आणि बारीक रवा 1 वाटी, हे पूर्ण मी भाजून घेतलेलं आहे मस्त असा तुपावर। हे ड्रायफ्रूट पण तुपावर भाजून घेतलेले आहेत। हे थोडेसे शेंगदाणे मी घालणार, तीळ, हा हालीम आहे, थोडासा वेलची पावडर, हे काजू आणि बदाम, आणि त्यानंतर थोडंसं गूळ घेतलेला आहे। हे आहे खजूर, हा पण तुपावर मी जरा भाजून घेतलेला आहे। आणि हा आहे डिंक। तर प्रथम मी ना हे वेलची बाजूला ठेवते, मी सर्व आहे ना ड्रायफ्रूट, हालीम, तीळ, जरासा शेंगदाणा, त्यानंतर काजू आणि बदाम, हे सगळं ना मी मिक्सरला बारीक लावून घेते। त्यानंतर आपल्याला हालीम क्रश करायचा आहे, नंतर लास्टला घालायचं आहे। आणि हे गूळ आणि त्यानंतर थोडं थोडं आपण हे जे मिश्रण आहे ते घालून म्हणजे हा जो खजूर आहे तो घालून आपल्याला एकजीव करायचा आहे सगळं मिश्रण। तर प्रथम मी ते ड्रायफ्रूट लावून घेते मिक्सरला। हे बघा ड्रायफ्रूट मी सर्व लावून घेतलेले आहे, ते मी ह्या पिठामध्ये मिक्स करते। आता आहे ना हे ड्रायफ्रूट पावडर मिक्स केली, आता हे खजूर पण ह्यामध्ये घालून घेते। हे मी तुपावर थोडेसे फ्राय केलेले आहेत, हे गूळ पण इथे घालून घेते। आणि ही वेलची पावडर आहे ना ती पण मी इथे घालून घेणार आहे। आता सर्व हे मी एकजीव करते, मिक्स करते, हातानेच मिक्स करते। हा हालीम आहे ना तो मी असा कप घेतला आहे स्टीलचा, त्याने क्रश करून घेते। हा बघा हालीम क्रश करून घेतलेला आहे आणि हे मी सर्व मिक्स केलेलं आहे। आणि आता मी हे ना थोडं थोडं मिक्सरला लावून घेऊन त्या हालीम जे हे आहे ना डिंक, त्या मिश्रणामध्ये मी घालणार आहे। तर आता हे मी सगळं मिक्स केलं, त्यामुळे मिक्स होईल सगळं मिश्रण, त्यामुळे आपले लाडू मस्त छान बनतील। तर मी आता थोडं मी आता मिक्सरला फिरून घेतो, एकदाच फिरून घेणार म्हणजे ते एकजीव होईल। हे बघा मी मिक्सरला फिरवलं, त्यामुळे बघा एकजीव झालेलं आहे सर्व मिश्रण, म्हणजे गूळ, खजूर वगैरे सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता मी हे ताटामध्ये सगळं काढून घेते। मी मिक्सरला सर्व लावून घेतलेला आहे आणि आता हालीम जो खाली आहे ना तो असा सर्व मी मिक्स करून घेणार आहे आणि आपण आता लाडू बनवून घेऊया। मी मिक्स करून घेते प्रथम, नंतर आपण लाडू बनवायला सुरुवात करूया। हे तूप घेतलेलं आहे हाताला लावायला आणि आता हे आपण लाडू बनवून घेणार आहोत। सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे, तर आता मी लाडू बनवून घेते। हे बघा मी असं थोडंसं तूप लावून घेते आणि मी असे लाडू बघा पटपट वळले जात आहेत आपले लाडू, मस्त असे ड्रायफ्रूटचे लाडू बनले जात आहे, पाहू शकता तुम्ही। हे मी असे पटपट बनवून घेते मस्त, जास्त गोड पण नाही झाले आणि कमी गोड पण नाही झाले, कारण मी जास्त गोड घातलेलं नाही आहे कारण ड्रायफ्रूट आहे। हे बघा अशा प्रकारे आपले लाडू बनत आहे, मी जर बनल्यावर तुम्हाला नक्की दाखवते। खजूर पासून मी आणि थोडंसं लाईटली ब्लॅक कलरचं गूळ घेतलेलं होतं आणि मी हे लाडू बनवलेले आहे। खूपच असे टेस्टी बनलेले आहे लाडू आपले
आणि खूप छान असे बनलेले आहेत. तुम्ही पण बनवा, आपल्या मुलांना द्या. हे माझ्या मुलासाठी बनवलेले आहेत, मुलाने पण खाल्ले आहेत, त्याला खूप आवडले. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली? आवडली का? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा. कसे वाटले तुम्हाला हे आजचे लाडू? आवडले ना? तुम्ही पण नक्की बनवा घरात. तुम्हाला हे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघितलात ना किती सोपी अगदी छान अशी रेसिपी बनलेली आहे. आणि ते लाडू तुम्ही त्यामध्ये मेथी पण घालू शकता, पण माझ्या मुलाला मेथी कडू आवडत नाही, त्यामुळे तो खाणार नाही, त्यामुळे काही अर्थ नव्हता म्हणून मी लाडूमध्ये मेथी घातली नाही. पण तुमचे पाय दुखत असतील, सांधे दुखत असतील तर तुम्ही नक्की मेथीचा वापर करा आणि लाडू बनवा. अगदी सोपी पद्धत आहे. आणि ही तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली? आवडली ना? आवडली असेल तर माझ्या चॅनलला जाऊन व्हिजिट द्या. थँक्यू.